श्री स्वामी समर्थ गावाकडची चव या चॅनलवर तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत आहे। कसे आहात तुम्ही सर्व? मजेत ना? चला तर आज आपण अगदी सोप्या पद्धतीने तयार होणारी एक झटपट गावाकडच्या पद्धतीची रेसिपी बघणार आहोत आणि ती रेसिपी आहे कांद्याची पात, ती पण सुकी भाजी। चला तर रेसिपीला सुरुवात करू। मी इथे चांगल्या प्रकारे चूल पेटून घेतली। त्यानंतर मी कढई ठेवली, कढईत टाकलं तेल टाकल्यानंतर जिरं टाकलं। त्यानंतर जेवढं तिखट हवं आहे त्यानुसार मिरची आणि शेंगदाणे घेतले, ते मिक्सरला बारीक केले। मसाला टाकून चांगल्या प्रकारे परतून घेतलं। त्यानंतर मी इथे कांद्याची पात घेतली आहे, ती स्वच्छ धुवून बारीक चिरून घेतली आहे। कांद्याची पात टाकून चांगल्या प्रकारे परतून घेणार आहोत। त्यानंतर मी यात रात्री भिजवलेली मठाची डाळ टाकली आहे। तुम्ही इथे मूग डाळ किंवा हरभरा डाळीचा वापर करू शकतात किंवा डाळीचा वापर नाही केला तरी चालेल, ऑप्शनल आहे। डाळ टाकल्यानंतर चांगलं परतून घेऊन यात गरजेनुसार पाणी टाकणार आहोत। त्यानंतर 5 मिनिटं झाकण ठेवणार आहोत। 5 मिनिटांनी झाकण उघडून आपण यात चवीनुसार मीठ टाकणार आहोत। तर इथे तयार झाली आहे कांद्याची पात। ही रेसिपी कशी वाटली ही नक्की कमेंटमध्ये सांगा। ही भाजी बाजरीची भाकर, चपाती किंवा वरण भाताबरोबर तोंडी लावायला खूप छान लागते। चला तर ही आमची काही परसबागेतील काही फुलं आहेत, तुळशीचं रोप आहेत। कमेंटमध्ये नक्की सांगा ही रेसिपी कशी वाटली आणि हो, इंस्टाग्राम आणि फेसबुकला फॉलो करायला विसरू नका। चला तर भेटूया पुढच्या नवीन रेसिपीसोबत। पुढची रेसिपी कोणची बघायची कमेंटमध्ये नक्की सांगा। व्हिडिओ बघितल्याबद्दल खूप 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 धन्यवाद। श्री स्वामी समर्थ गावाकडची चव या चॅनलवर तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत आहे। खरं तर आपल्या चॅनलवरती 600 सबस्क्रायबर पूर्ण झाले। ज्यांनी कोणी माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं होतं त्या सर्वांचं मनापासून खूप खूप स्वागत। त्याचबरोबर आपल्या फेसबुकवरती सुद्धा 900 सबस्क्रायबर पूर्ण झाले आहेत, त्या सर्वांचं पण खूप खूप स्वागत आहे। आता फेसबुक आणि इंस्टाग्रामची लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये ॲड करते, नक्कीच तिथे फॉलो करायला विसरू नका। चला तर कालची जर रेसिपी बघितली नसेल कांद्याची पात, ती पण अगदी गावरान पद्धतीने, तर ती रेसिपी बघून घ्या। त्या भाजीबरोबर खाण्यासाठी मी इथे गरमागरम चपात्या बनवत आहेत। कशा वाटल्या चपात्या ते नक्की सांगा। आणि हो, कोणाला चुलीवरती बनवलेलं जेवण जेवायला आवडतं ते पण एकदम गरम गरम, ते नक्की कमेंटमध्ये सांगा। चला तर भेटूया पुढच्या नवीन रेसिपीसोबत। पुढची रेसिपी कोणती बघायची ते नक्की कमेंटमध्ये सांगा, ती पण गावाकडच्या पद्धतीने। चला तर भेटूया पुढच्या रेसिपीसोबत। चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा, फेसबुकला फॉलो करा, इंस्टाग्रामला फॉलो करा। चला तर व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद।